नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इयत्ता 12वी पॉलिटिकल सायन्स प्रकरण 6 भारत आणि जग. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्येच प्रकरण 5चा अभ्यास केला, भारत सुशासन. यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपली प्रशासन व्यवस्था कशी आहे, विविध संस्थांची यंत्रणा कशी आहे, लोकपाल लोकायुक्तीची नेमणूक का केली जाते, माहितीचा अधिकार का निर्माण करण्यात आला, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आता प्रकरण 6 मध्ये आपण भारत आणि जग यांचा परस्पर संबंध आपण बघणार आहोत आणि तो परस्पर संबंध आपल्याला परराष्ट्र धोरणामुळे दिसून येईल. तर आपण आज पहिला मुद्दा प्रकरण 6 मधला अभ्यासणार आहोत, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे, संविधानाचा भाग 4 कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वांचा समावेश, सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे, देशाची आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे, राष्ट्रीय सुरक्षिततेचे जतन करणे आणि शेजारी राष्ट्रांबरोबर चांगले संबंध, सलोख्याचे संबंध ठेवणे. अशा प्रकारे महत्त्वाचं असं परराष्ट्र धोरण आहे. या परराष्ट्र धोरणाची जी उद्दिष्ट आहे ते आपल्या देशाचा विकास चांगला साधण्यासाठीच ही परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे राबवली गेली आहेत. ते देखील आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, त्यानंतर परराष्ट्र धोरणाची आखणी स्वतंत्रपणे आपल्या भारत देशाने केलेली आहे. आता या संदर्भात आपण आज माहिती अभ्यासणार आहोत. तर चला वळूया आपण भारताच्या परराष्ट्र धोरणांच्या उद्दिष्टांकडे. प्रकरण 6 भारत आणि जग यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. थोडक्यात आपण बघायचं तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळातच झाला. भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभाग होता, कारण आपल्या देशामध्ये डच, पोर्तुगाल, स्पेन बरेच लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. मग त्यांच्याशी सगळ्यांशी आंतरराष्ट्रीय संबंध बघितले तर भारताचेही चांगल्या स्वरूपाचे होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जेथे झाली त्या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. बघा, आंतरराष्ट्रीय म्हटलं तर ठराविक देशांपुरते नाही तर पूर्ण जगभरामध्ये जेवढी राष्ट्र आहे तेवढ्या राष्ट्रांमध्ये विकास बँकांची निर्मिती करण्यात आली, पुनर्निर्माण करण्यात आलं आणि ते ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये सारख्या ह्या परिषदेमध्ये भारताने सुद्धा सहभाग घेतला होता. तसेच संयुक्त राष्ट्राच्या संधीला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणांप्रमाणेच राहिले तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणांपेक्षा वेगळे झाले. भारत हा आपल्या देशासाठी नेहमी जागरूक होता, कारण भारतामध्ये वेगवेगळ्या राष्ट्राची लोक व्यापारासाठी जेव्हा यायची तेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध हे चांगल्या स्वरूपाचे होते. आणि जेव्हा हे वेगवेगळे देश ब्रेटन वुड्समध्ये परिषद भरलेली तेव्हा सुद्धा भारत तिथे सहभागी झालेला. मग संयुक्त राष्ट्र की जे शांतता आणि सुरक्षितेला महत्त्व देतं, तिथे सुद्धा सॅन फ्रान्सिस्को परिषद जेव्हा होती तेव्हा भारताने तिथे सहभाग घेतले. म्हणजेच काय तर स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे आपल्याला असं दिसून येतं की काही बाबतीत ब्रिटिशांप्रमाणे आणि काही बाबतीत ब्रिटिशांपेक्षा वेगळं अशा स्वरूपाचं भारतीय परराष्ट्र धोरण दिसून येतं. तर सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, त्यानंतर हळूहळू त्याची तत्त्व आणि तत्वानंतर परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत.
पण आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट ह्यावर प्रकाश टाकूया. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय, तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. म्हणजेच काय, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर भारताने शेजारी व इतर देशांशी मैत्रीपूर्ण असा करार केला, म्हणजे मैत्रीचा हात पुढे केला. कारण त्याच्या मागचंही कारण आहे, जिथे मैत्रीचा हात असतो तिथे युद्ध किंवा वाद याला वाव नसतो आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला एक प्रकारचं संरक्षण आणि सुरक्षा ही प्राप्त होते. आणि म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे. एका वाक्यात तुम्हाला प्रश्नही विचारू शकतात की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचं असं उद्दिष्ट कोणतं आहे, तर उत्तर काय आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे बघूया की संविधानाचा भाग हा संविधानाचा चौथा भाग आहे. त्याच्यामध्ये कलम 51 यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे. आता ह्या संविधानामध्ये जे चौथा कलम होता आणि 51 चौथा भाग आणि 51 कलम आहे, त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत, राज्याची मार्गदर्शक तत्व. या मार्गदर्शक तत्वांना कल्याणकारी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण सामाजिक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय, पर्यावरणीय अशा सगळ्या संदर्भात राजकीय धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे देशाला एक प्रकारे कल्याणच होतं, कल्याणच साधतं, म्हणून त्याला कल्याणकारी योजना असं म्हटलेलंही आहे. कल्याणकारी धोरण असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. त्यानंतर भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे जे रक्षण संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतं. आता भारतामध्ये बघा, जी पोलीस यंत्रणा आहे, नंतर मिलिटरी आहे, नेव्ही आहे, एअरपोर्ट आहे, अशा सगळ्या ज्या माध्यमं आहेत, संरक्षक दलं आहेत, ते सर्वजण आपल्या देशाचे रक्षण करतात, संवर्धन करतात. कारण आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित राहण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू असतो आणि ह्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्या सरकारने. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता म्हणून तसेच प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षेचाही भारताने नेहमी पाठपुरावा केलेला दिसून येतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची सत्ता बनून एक प्रभावशाली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. कारण फक्त आपल्या देशापुरताच राज्यकारभार नाही चालत, तर आपल्याला इतर देशांशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि त्यामुळे आपल्या देशाचा विकासही होऊ शकतो. आर्थिक दळणवळण, सामाजिक, राजकीय सर्व विचारांची देवाणघेवाण आणि बहुराष्ट्रीय कंपन्या त्यामुळे स्थापन झालेल्या आहेत. अशा सगळ्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे भारत सरकार हे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण सत्ता म्हणून काम करताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे परराष्ट्र धोरणमध्ये आपला देश ही चांगली भूमिका बजावते. त्याच्या मागचं कारण आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता. हे सगळ्यात महत्त्व आणि चांगलं उद्दिष्ट हे डोळ्यासमोर आपल्या देशाने ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशाचा विकास होतो आणि त्याबरोबर इतरांचं म्हणजे संयुक्त जे राष्ट्र आहे तिथे सुद्धा इतर देशातील अनेक जे विचारवंत आहेत ते एकत्र आलेले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता आपल्या देशामध्ये असणं त्यांनाही योग्य वाटलेलं आहे. मग असे देश एकत्र आले आणि त्यांची ती संयुक्त राष्ट्र ही सभा भरलेली आणि त्याच्यामध्ये भारत हा सदस्य राष्ट्रसुद्धा आहे. बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे. आता याला महत्त्व का दिलेलं आहे,
तर बघा की देशाचं सार्वभौमत्व म्हणजे काय, की अखंडत्व हे टिकवणं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे एकात्मता. आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक आहेत. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर देशामधली एकात्मता ही भंग पावू शकते. त्यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता यांनासुद्धा त्यांचं संरक्षण करण्यासाठी महत्त्व प्रदान केलेलं आहे. नंतर आपल्या देशाची आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक गोष्टीमध्ये आपला देश आहे तो कसा आघाडीवर नेता येईल, म्हणजे उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या यांच्यामध्ये कशी वाढ होईल, वेगवेगळे व्यवसाय, संशोधन या सगळ्यामध्ये आपल्या देशाने अग्रेसर राहिलं पाहिजे. आणि मग आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याला चालना देणं सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये अवलंबलेलं आहे. या सगळ्यांचा समावेश आपल्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टामध्ये केला जातो. जसं 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढा दर कायम राहावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेची आर्थिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढ हा कायम होता. म्हणून तर 1991मध्ये आपलं जागतिक अर्थव्यवस्था करण्यात आली. त्याच्या मागचं कारण काय आहे की जगामध्ये इतर जे देश आहेत ते आपल्या देशाशी व्यापार करू शकतील आणि त्याचा फायदा आपल्या देशामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकासाला एक प्रकारे चांगली चालना मिळेल, या दृष्टीने हा प्रयत्न होता. आणि त्यानुसार भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचं धोरणसुद्धा अवलंबलं होतं. आणि हे आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला अतिशय चांगलं स्वरूप आणणारं होतं. या कारणामुळे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध राखणे पण होतं, की आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर आपले संबंध चांगले असणं गरजेचं आहे. की त्यामुळे काय होणार की आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्यामध्ये प्रभाव तर पडणारच आहे. पण तो कसा पडला पाहिजे, तर शांतता आणि सुरक्षा हे कायम ठेवलं पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार महत्त्वाचा केला गेला होता. जसं क्षेत्रीय गटांबरोबर आपण विचार केला तर उदाहरणार्थ आसियान, युरोपियन युनियन म्हणजे अमेरिकेतील काही देश, संबंध यांचा बळकट करणे, यांच्याशी आपले संबंध बळकट करणे. कारण महासत्ता म्हणून अमेरिका, रशिया या उदयाला आलेल्या आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग भारताचं एकच असायचं की कोणताही देश असो त्याच्याशी आपलं मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचं असे संबंध असले पाहिजेत. आणि त्यानुसार भारत देश हा प्रयत्नही करत होते. हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. बघा कोणते देश सांगितले उदाहरणार्थ म्हणून, की क्षेत्रीय गटाबरोबर संबंध चांगले असले पाहिजे, शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध राखणे. तर त्याची उदाहरणं काही दिली आहेत. आसियान म्हणजे आशिया खंडातील जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये आपला भारत देशही आशिया खंडातलाच आहे. त्यानंतर युरोपियन युनियन यांच्याशी संबंध बळकट करणे. हिंदी महासागर क्षेत्र आहे, दक्षिणेकडे बघा हिंदी महासागर आहे. आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा शांतता आणि सुव्यवस्था राखणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता सुव्यवस्था राखणे हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं असं उद्दिष्ट मानलं जातं. आणि नंतरसुद्धा समकालीन भारताचा सध्याचा जो भारत आहे त्यामध्ये सुद्धा परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे हीच मांडली जातात. याच्यामध्ये काही जास्त बदल करण्यात आलेला नाही, कारण हेच महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला आपल्या देशाचं संरक्षण साध्य करून देऊ शकतं. म्हणून याला जास्त प्रकारे महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण जे 6 आहे भारत आणि जग, यामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट थोडक्यात आपण आढावा घेऊया पुन्हा एकदा, की त्यामध्ये आपण हे लक्षात ठेवायचं की स्वातंत्र्यपूर्व काळातच या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम झाला. पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगते ह्याच्याबद्दल, मग त्याच्यावर स्वाध्याय लिहून देते तुम्हाला. बघा, नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण
विकास बँक यांची निर्मिती ब्रेटन वूड्स परिषदेमध्ये करण्यात आली. कारण तुम्हाला माहिती आहे की आधी तांब्याची नाणी होती, चांदीची नाणी होती, सोन्याची नाणी होती. पण आता देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याला विशिष्ट असं नाणं आवश्यक आहे आपल्या देशासाठी. कारण व्यापार करायचा आहे, दळणवळण करायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे नाणी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाणेनिधी, नंतर आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण विकास बँक यांची निर्मिती ब्रेटन वूड्स या परिषदेमध्ये झाली आणि तेव्हा भारतसुद्धा तिथे सहभागी होता. त्यानंतर आपण हे पण बघितलं की संयुक्त राष्ट्र जे आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता ठेवणे यावर भर देते. तर त्या ठिकाणीसुद्धा सॅन फ्रान्सिस्को ह्या परिषदेत भारताने सहभाग घेतलेला होता. आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा भारताचे परराष्ट्र धोरण हे ब्रिटिश धोरणाप्रमाणेच होते आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळं स्वरूपही आपल्या भारत देशाने त्याला दिलेलं होतं. त्यानंतर परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट, महत्त्वाचं उद्दिष्ट म्हटलं तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणं, हे लक्षात ठेवा. नंतर संविधानाचा जो चौथा भाग आहे त्याच्यामध्ये कलम 51 यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेशसुद्धा भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये केलेला दिसून येतो. नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सुरक्षा, त्याचं संवर्धन करणे यासाठी विशेष प्रयत्न आपल्या भारत देशाने केलेले आहेत. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक महत्त्वाची अशी सत्ता बनूनसुद्धा आपला भारत देश महत्त्वाची भूमिका पार पडतो. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये एकतर महत्त्वाचं म्हणजे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचं संरक्षण झालं पाहिजे, तेव्हाच आपला देश एक संबंध असा राहू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विभागणी होता कामा नये याच्याकडे आपल्या देशाने खूप लक्ष दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला अखंड असा आपला देश बघायला मिळतो. काही कारणास्तव आपल्याला फक्त जे पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, ते आधी भारताचाच भाग होते, पण काही कारणास्तव त्यांनी स्वातंत्र्याची जी मागणी केली आणि ते वेगळे झाले. पण आता परराष्ट्र धोरणामध्ये जास्तीत जास्त असं लक्ष देण्यात आलं की आपल्या देशाला सार्वभौमत्व, एकात्मता याला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, विकासाला चालना मिळाली पाहिजे. या सगळ्यांचा समावेश हा परराष्ट्र धोरणामध्ये केला गेला. नंतर 1990 सुद्धा जे 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढा तर कायमच राहावा यासाठी भारताने जागतिक व्यवस्थेशी अधिक असं एकात्मीकरण साधण्याचं धोरण अवलंबले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ते शेजारील राष्ट्रांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणं, हे सुद्धा आपल्या भारत देशाने अतिशय चांगल्या रीतीने ती गोष्ट निभावलेली आहे. मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आहे. पण तरीसुद्धा आपल्याला दिसतं बघा की चीन हा भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी भारत न नमता त्यांच्या पुढे त्याला प्रत्युत्तर देत आहे. हे आत्ता आपल्याला चित्र दिसत आहे. महासत्ता आहे पण ती भारतातले काही भाग घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. पण भारत हा जास्तीत जास्त चांगले संबंध ठेवण्याचा सर्वच देशांशी प्रयत्न करत असतो. क्षेत्रीय गटाबरोबरील उदाहरणार्थ आसियान, युरोपियन युनियन संबंध बळकट करणे, हिंदी महासागर क्षेत्र, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुरक्षितता राखणे, ह्या सर्व गोष्टी आपण बघतो. तर त्या ठिकाणी हे शेजारीचे राष्ट्र आहे तर त्यामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण करणं, कुठल्याही प्रकारचा वाद न करणं, या गोष्टीला आपला देश जो भारत देश आहे तो प्राधान्य देतो. आणि समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे ही अशाच स्वरूपाची पुढे राबवली गेलेली आहेत. आता आपण यावर थोडक्यात असे छोटेसे प्रश्न लिहून घ्या स्वाध्याय म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, आता स्वाध्यायासाठी तुम्हाला फक्त 2च प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न लिहून घ्या, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते? आणि दुसरं आहे संविधानाचा भाग चौथा कलम डॅश, तिथे रिकामी जागा द्यायची, कलम डॅशमध्ये
समावेश केला आहे. आता यामध्ये 2 रिकाम्या जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. तिथे ते योग्य ते शब्द लिहायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते आणि संविधानाच्या भाग 4 कलम डॅशमध्ये समावेश केला आहे. अशा प्रकारे आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट अभ्यासलेली आहेत. लेक्चर पुन्हा एकदा जे महत्त्वाचं वाटतं ते लिहून घ्या वहीमध्ये आणि स्वाध्याय रोजच्या रोज सोडवा. आता परीक्षासुद्धा 50 मार्कांची आहे, तर सुरुवातीचे जे 3 धडे आहेत त्याचा अभ्यास चांगला करा. तिन्ही धड्याखालचा स्वाध्याय व्यवस्थित वाचा, प्रश्नोत्तरं लिहा, त्याची प्रॅक्टिस करा. सगळ्यांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक आहे.